असताना हिवाळ्याचे दिवस होते, शेकोटी पेटवलेली, सगळे तरुण भाऊ अंगशेगीर आणतात, सर्व तरुण पोरे अंगशेगीर आणतात. मी जवळ त्यांना त्यासले म्हणतात, कार भाऊ पेढा बांधे जायचं राहतो म्हणतात, चला नार कीर्तनले. ए दादा कीर्तनले चला ना. नाही म्हणे महाराज आम्ही नाही येतो म्हणतो. का बरं कीर्तन काय आमनं काम शेक म्हणतो. मग रे म्हणे ते दल्ला दल्ला ना जल सारास म्हणे. ओ भाऊ हो आप्पा हाय कीर्तन आहे रे काका. पण मला विशेष वाटतंय की भैया तरुण पोरं आणि खास करून आपलं कीर्तन तरुणच ठेवतात दादासाहेब. हो तरुण पोरच कार्यक्रमाचं आयोजन करतात. हो चांगली गोष्ट आहे, आनंद वाटतो सगळ्यांना भेटून. हा ज्या गणपती बाप्पाच्यासाठी मी आलोय, गणपती बाप्पाचा जन्म तुम्हाला माहिती, फक्त विषयाला स्पर्श करेल आणि पुढे निघणार आहे. लक्षपूर्वक ऐका. गणपती बाप्पा कोण कोण गणपती बाप्पा. एके वेळेस असा प्रसंग होता की शंकर भगवंताच्या पत्नी, काय नाव होतं, पार्वती माता. वा वा बेकार हुशार आहे तो आडे ना लोक, पुरा बेकार देव करे, पुऱ्या कथा वाचेल त्याने, अंतकरण पायी परमार्थ करणार लोक येतात. हो पार्वती माता. पार्वती मातेनं एकदा स्नानाला गेलेली पार्वती माता आणि नंदीला बसवलेलं. बरोबर आहे ना, बरोबर आहे. नाही मग डायरेक्ट गणपती बाप्पा का. बर पार्वती माता स्नानासाठी गेलेली, नंदीला बसवलेलं भगवंताचं वाहन. कारण पतीचं जे पण असेल इस्टेट त्याच्यावर पत्नीचा अधिकार असतो. जेवढं पतीचं आहे तेवढं पत्नीचा अधिकार असतो. मग तुम्ही जर कधी कोणता बी मंदिर माग्यात तुम्हाला सांगे बाई जरी नाही राहिली तरी 50% पुण्य आई बहिणीला भेटच. हा पण ताई जर का गेली, माझी माय माझी ताई जर गेली, तुम्हाला काही संबंध नाही, हक्क 100% त्यासले. म्हणजे आई सरकारने बी अंदाज लाईन त्यासले लाडकी बहीण पदवी दिली. देवण्या बी लाडक्या आहेत, मंत्रीच्या बी लाडक्या आहेत. विठ्ठल विठ्ठल. मग जेव्हा नंदीला बसवलं, नंदीला सांगितलं मध्ये कोणाला येऊ देऊ नको, मी स्नान करते. पण नेमकं शंकर भगवंत आले आणि शंकर भगवंताचं वाहनच नंदी. आता देवाला नाही म्हणता येत नाही, देवाला नाही म्हणता येत नाही म्हणून देव मध्ये शिरले. मग पार्वती माता म्हणते जर आज शंकर भगवंत आले, नंदीनं जर देवाला येऊ दिलं, मग अजून दुसरं तिसरं कोणी आलं तो जर मध्ये येऊन गेला मी स्नान करते, मग त्या सगळ्या सखिया मतलब सगळ्या मैत्रिणी सांगायला लागल्या पार्वती मातेला. म्हणले एक काम करा, हे नंदी आहे ना देवाचं वाहन आहे, देवाचं ऐकेल, तुम्ही स्वतःच काहीतरी अंगरक्षक करा. मग पार्वती मातेनं स्वतःचा अंगाचा मळ काढला आणि गणराय तयार केले. अंगाचा मळ काढला पार्वती मातेनं. बरोबर आहे ना आता. हा बरोबर आहे ना. म्हणजे पार्वती मातेनं अंगाचा मळ काढला आणि गणपती तयार केला. बरोबर आहे ना बहिणीस्वर. हा म्हणजे मला असं विचार नाही तुमले, पार्वती माता काय असा 5-5 वरीस अंग नाही दोय का इथला महिनिंग ना अंगवर ते. हा तुम्ही आज म्हणतस कोणतं बी. आपण आत्ते ना लोक दिनभर मग 3 दाव तोंड होत ते पार्वती माता काशी 5-5 वरीस अंग नाही दोय का इथला महिनिंग ना. सांगताना सांगणारा सांगून जातो, पण तुम्हाला घ्यायचंय मटेरियल काय घ्यायचं. आणि एखादा कीर्तनकार बोलत असेल तर त्याला विचारी बिली हो या शंका. कार भाऊ आपण इथला चत्र आहे दिनभर मग 3 दाव आंघोळ करतस, मग पार्वती माता काय 7-8 वरीस ना मै जमा करतील होता का अंगवर, डायरेक्ट गणपती गडाय घ्या. हा देवनी बायको होती ती. हा देवनी बायको होती. आपण गरीब ना लेकरे सुद्धा इथला घाण राहतात नाही. बरोबर आहे का नाही. इथला स्वच्छता अभियानवाला वय झालेत लोक ते. बाप 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 नुसतं बाकी ना तोंड जरी धुतस ना तरी सुद्धा हात धुवायला होता. हात धुतल्याशिवाय माठाला हात नको लाव. इथला चत्रा आहे झाल्यात नाही. पार्वती माताना अंगणामाईवर गणपती गडायचंय. तुम्ही आपण जर इथला चत्रा आहे ते पार्वती माता आपल्यापेक्षा नक्कीच स्वच्छता अभियान राबवलेली असेल नाही का. हा मग ऐका, पार्वती मातेनं अंगावरचा मळ नाही काढलेला. तेव्हा साबण वगैरेची सुविधा नव्हती म्हणून तेव्हा काय लावायचे, अगोदर अंगाला लेप लावायचे. त्याला आपण काय म्हणतो. हा बरोबर बरोबर बोलले ना. हा काय उंट नाही रे आप्पा. ओ काका ओ भाऊ तू बडा सत्यानाश करीन ती दिस रे दादा. या लोक मला तारका नाही देवात रे बट बंद पाठ टाकशील तू म्हण दुकान रे. हा ऐ समोर बसलेले पोरं पायातली चप्पल काढा बरं. तुम्ही चप्पल काढा फटकामा काढा. कीर्तन आहे रे काका, याला कीर्तन म्हणतो रे. चप्पल घाली नाही बसू रे, आपण हिंदू क्षेत्र आहे.
काळं चप्पल तुम्ही दाखललाय, तुमले काय दाटाडान गरज नाही, मोठला मोठला ले अक्कल राहत नाही. विठ्ठल विठ्ठल अंगाला उंटल लावलेलं, माती लावलेली, ती माती काढली आणि पार्वती मातेनं गणराया तयार केले आणि गणपती बाप्पाला बसवलं सजीवंत मंत्र जपून. हो, त्यात जीव आलेला आहे. आणि गणरायाला सांगितलं, बेटा मी आता स्नानाला बसते, मध्ये कोणाला येऊ देऊ नकोस. आता नेमकंच पार्वती माता स्नानाला बसली आणि बसल्याच्या नंतर शंकर भगवंताचं आगमन झालेलं. गणपती बाप्पानं बापाला बघितलेलंच नव्हतं, गणपती बाप्पानं बघितलेलं नाही. शंकर भगवंत मध्ये यायला लागले. गणपती बाप्पा म्हणे माझी माय आंघोळ करते. गणपती बाप्पा म्हणे ओ ना बापरे, हो म्हणा बापरे. हा भाऊ ते डायरेक्ट माय म्हण राह ना, माल बिगरीचा राह ना. हा ते डायरेक्ट उभा पीक ताबाली राह ना म्हणे. शंकर भगवंत म्हणतात तुला कळतंय का मी कोण आहे? तुम्ही कोणी का असेत ना, माझ्या मायनं मध्ये यायला नाही सांगितलं, मी येऊ देणार नाही, येऊ देणार नाही. शंकर भगवंतांना त्या शब्दाचा राग आला. महाराज शंकर भगवंतानं अश्रू काढलं आणि त्याचं शिरच उडवलं गणपतीचं. गणपतीचं शिर उडवलं. तोपर्यंत पार्वती माता स्नान करून आल्या. स्नान करून आल्याच्या नंतर बघितलं पार्वती मातेनं, शंकर भगवंताला सांगायला लागले ज्याचं तुम्ही शिर कापलेलं आहे, धड वेगळं केलेलं आहे, तो कोणी दुसरा नाही, तो माझा मुलगा आहे, मी त्याला जन्माला घातलेलं. शंकर भगवंत म्हणे आता करायचं काय? पार्वती माता म्हणते काय करायचं नाही, माझा मुलगा आहे, त्याला तुम्हाला जिवंत करावं लागेल. आणि तुम्हाला सांगू का, हो महादेव सुद्धा बायकोनं ऐके बरं दादा. हो हा महादेव, देवच ना देव, महादेव सुद्धा देव, महादेव सुद्धा बायकोनं ऐकेल शे. हो आपण जास्त वाजा वाजाना नाही. कसं आहे ना, त्याशनी जे ठरावं तेवच. हो त्याशनी जे ठरावं तेवच. हो आता पार्वती मातेनं सांगितलं शंकर भगवंताला माझा मुलगा मला जिवंत पाहिजे. शंकर भगवंतानं लगेच सांगितलं एक काम करा, रस्त्यानं जा. जे गण होते त्यांना सांगितलं रस्त्यानं जा, जो कोणी पहिला भेटेल त्याचं शिर कापून आणा आणि त्याचं शिर याला बसवा, याला जीवदान भेटेल गणपतीला. आता जाणारे गेले, पहिला जो भेटेल त्याचं शिर कापायला लावलं. म्हणजे पहिला भेटला हत्ती, हत्तीचं शिर कापलं आणि इकडे गणरायाला बसवलं आणि गणरायाला जिवंत केलं. गणपती बाप्पा जिवंत झाले, हत्तीचं शिर बसवलं म्हणून. बरोबर आहे, गणपती बाप्पांवर न्याय झाला, पण हत्तीवर तर अन्याय झाला ना. मग हत्ती पण जिवंत राहिला पाहिजे ना. हत्तीचं काय पाप होतं, हत्तीला मरावं लागलं. हत्तीचं काय पाप असेल, पण हत्तीलाही जिवंत केलं. मग कोणाचं तरी मुंड मतलब कोणाची तरी मुंडी मतलब क्या बोलते सिर बसवावं लागेल आता हत्तीला. मग कोणतरी शिर बसाडानंतर भूतलावर कोणता तरी जीव असा होईन की जो बिगर शिर नाही, बिगर डोका नाही. कोण आहे बरं? हा कोण? माणूस? हा जवळ बाकी ना, रिकामा डोका नसेत ना. देवनी आहे ना, जनावरे बनवाना गारा बनाय ठेवला होता आणि एककडे माणसे गडाना गारा बनाय ठेवला होता. अर्जन काय काम निमित्त भगवानले उठणं पण जटे माणसे बनवाना गारा होता तो राहू दे ना, जनावरे बनवाना गारान जोडे जाय बटना देव. आणि जनावरे बनवाना गारा गाई माणूस गडाय घ्या आणि मग देव ना ध्यान मावून आहे ते जनावरे बनवाना गारा होता म्हणे. मग देव मोडायला लागणार तोपर्यंत तो पुतळा सांगे जनावरेच नाही मातीवरी बनायला जो पुतळा होता ना, तो म्हणे देवबा काय करा ना. अरे म्हणे आई जनावरे बनवान माती होती, यावरी तुला माणूस गडाय घ्या म्हणे. तो पुतळा म्हणे देवबा गडमोड काय करू नको, गडमोड काय करू नको, मी दिखाल माणूस सारखा दिसू पण वागसू जनावर सारखाच राहू दे म्हणे. मग बाकीना फक्त माणसे सारखा दिखतच, वागतात जनावरे सारखाच. हो तेवढा मालेगाव मा नाही बुवा कोणी असं. कोण भरेल गरमा दाती घाली बुवा, ते सुरुवात आहे अजून कीर्तन करणं आहे आपले. हा आणि मालेगाव मा काय कच्ची हिंमत ना, लोके थोडी येतं धराधरीले कापा कापिले ब्या तसंच नाही. कोणता तरी एक प्राणी असा आहे की ज्याला सिरच नाही, तो प्राणी सांगत नाही. कोणाला सांगता आला तर सांगा, जर उत्तर दिलं आजचं पॉकेट त्यांना देऊन जाईल, फक्त पैसा काढलीच पॉकेट माय. विठ्ठल विठ्ठल
पूजेमध्ये पूजले जातात. जोपर्यंत गणपती बाप्पाची पूजा होत नाही तोपर्यंत आधी नमन गणरायाला. हा, पहिलं नमन गणरायाले. पहिलं नमन पहिलं कोणताही कार्यक्रम असू द्या, कोणतंही कार्य असू द्या, पहिलं नमन, पहिली विधी, पहिली पूजा गणपती बाप्पासाठी. आणि आरतीची सुद्धा सुरुवात पहिले गणरायापासूनच होते. म्हणजे एवढा मान मिळवून घेतला. हो, कशामुळे? कशामुळे? पार्वती माताचं पुण्य आहे. पार्वती मातेचा पुत्र आहे, देवाचाही देव महादेवाचा मुलगा आहे, म्हणून तर सगळ्या देवांच्या पहिला सन्मान केला जातो. विठ्ठल पार्वती मातेचं तेवढं तप होतं म्हणून गणपती बाप्पा जन्माला आले, गणपती बाप्पा मरून पण वाचले. महादेवाचे पुत्र होते, पार्वती मातेचा पुत्र होता म्हणून. हा, आणि पार्वती माता काय साधारण बाई नव्हती. नामचिंतनात तेवढी ताकद होती तिच्या. हो, आदिशक्तीचा अवतार होता. बरोबर आहे ना माया? हो हो, अर्थात तुम्ही पण आदिशक्तीचाच अवतार आहात. तुम्ही काय त्यांच्यापेक्षा कमी नाहीत, कारण तुम्ही स्त्री जात म्हणजे आदिशक्तीचाच अवतार आहेत संतांच्या भाषेमध्ये. फक्त फरक काय झाला माहितीये का? फरक असा आहे घ्या, काही लोकांनी नियमाचं उल्लंघन केलं म्हणून नियमात बसत नाही. हा, अजिबात राग धरायचा नाही. आता तुम्ही सुद्धा पार्वती माता सारखं तुम्ही सुद्धा व्रत करतोस, उपवास करतीसच बहिणीस्वन. कोणता उपवास? हा, पटापट बोलत जा, वेळ कमी आहे आपला. पण कोणता? हारतालिका. आत्तेच घ्या नाही का, 2-4-8 दिन पहिले. हा, 5-7 दिन वैरा नव्हती. हारतालिका ना उपास करतीस म्हणे माया बहिणी. सगळ्या बहिणी खरंच पुरुष मंडळी तुम्हाला सांगतो, तुम्हाला वय जायलात का? तुमले सांगेन काय फायदा नाही. आता जास्त वय येलेत त्यासले सांग राहणं, तुम्हीच भेटायला पाहिजे पुढला जन्मावा म्हणेन मन माय व्रत करस. कारण पार्वती मातेचा व्रत होता हा कशासाठी? शंकर भगवंत योच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे तेवढ्यासाठी केलेलं व्रत म्हणजे. बरोबर आहे नाही? बरोबर आहे ना? पार्वती मातेचा पन्न होता की तोच पती मला पुढच्या जन्मात भेटले पाहिजे. महादेव शंकर भगवंत हेच पती भेटले पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आणि आता सर्व बहिणी करतेस हरतालिका. हो, पार्वती मातेचा पन्न होता तोच पती मला पुढच्या जन्मात भेटला पाहिजे म्हणून केलेलं व्रत म्हणजे हरतालिका. आता तुम्ही हरतालिका करतात. कोणती मायले असं वाटत पुढला जन्म माऊज नवरा भेटा पाहिजे. वर बोट कर बहीण. एक बी नाही हो म्हणा. बापरे, महारतालिका का बदलती बहिणी सोन? हा हो, हरतालिका वाल्या सोनचिडी सोन. हाऊस नवरा पुढला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी राहत. ज्या दिन उपवास राहत ना त्या दिन सुद्धा बाकीने बाया सांगतील आडे भेट ना वर नको भेटतो. हरतालिका, अरे हरतालिका बेकार पुण्य कमावतेच बहिणी जो. मना मित्र आहे साहेब, मना एकदम जवळना मित्र आहे दोंडायचा आले. त्या भाऊनं लग्न आले 5-7 वर्ष बैल होतात. त्यान बायकोने त्याला साडी सांगितली होती. म्हणे धनी म्हणे काय एक काम करा म्हणे काय म्हणे म्हणा उपवास आहे, उपवासले नवी साडी परिधान करणे पडस. म्हणे उपवास कोण कसाठी का बरं कर राही नाही म्हणे पुढला जन्मा मग तुम्हीच भेटायला पाहिजे त्यांसाठी दर नाही म्हणे तो उपवास. आता भाऊ फॉर्म माई घ्या इथला दामडू घालीने सुद्धा पुढला जन्माला मीच पाहिजे. अहो बारी बरीन 5,000 साडी लई होणार. 5,000 साडी लई होणार. हरतालिकाना ज्या दिन उपास होता त्या दिन आई बहीण पायटामा उठणे अंग बिंग धुयली ना. पूजानं ताटा आत्मा होतं. नवरा झोपेल होता म्हणे धनी हो कारभारी उठा. पहिल्या बाया धनी कारभारी मालक असं म्हणत नाही ते बाकीने बाया आहेत ना. जर नवराबद्दल एखादी देराने जेठाने विचारे ना काय माय मंदिर दिखी नाही राय ना आमना कारभारी कानी बाहेर जायला शेतच. आई पहिल्या बाईशनी पद्धत होती. आमना कारभारी आमना त्या बाहेर जायला शेत आई पद्धत पहिल्या बाईशनी होती. हा ते
आता ते मुकला सुधरी घ्यात, मुकला सुशिक्षित होई घ्यात. एक ठिकाणी कार्यक्रम लेगो मुक्कामले थांबणू चटे, मुक्कामले थांबणू तटे पायटा मा तो बा उठना पायटे ड्युटीला जाणं होत्या सकाळ मा. त्या एक बेडरूम मा मी दुसरा बेडरूम मा, पण तो बा उठना चाटी राहता, तो चाटी राहता आई बहीण किचन रूम मा त्याला बेडरूम मा त्याला सांग राहती, शशी तुम्ही चहा ठेवताय ना, माझा पण एक कप चहा ठेवून द्या म्हणे. मी ते उठीच बसतो म्हणा, खळखळ डोळ्या उघडी घ्या. म्हणतात ताई आव भाऊ तुला जीज भाऊ लागस का? नाही म्हणे महाराज मला नवरा आहे म्हणे. मग नवराले शशी हा ते तू नाही खुशी बहीण म्हण, तू शशी म्हण का बिशी म्हण, मला काय करणं. म्हणजे आता पद्धत राहिली नाही. आणि तसं त्या बऱ्याच गोष्टी बदली जायला आता तिथला येडापणा व्हाय जायले. मी असं म्हणत नाही की ते चुकी नाही भाऊ. काही पोरे बर का मायने संगे 6-6 महिना बोलतात नाही, सासूल मम्मी म्हणतस ना बानट सुरूत ना. अरे घर मा सासूल बोलान बोल नाही, मायले बोलानी बोल नाही, सासूल मम्मी म्हणस कार वो उल गेल वावर बानट सुरूत ना. सासूल माय म्हणा, सासूल बी माय म्हणा, मी नाही म्हणत नाही. पण घरमान मायले ते बोलले रे आप्पा, घरमान मायले 6-6 महिना बोलतात नाही आणि सासूल मम्मी म्हणतात. त्या बी काय करतील, बेटीच राहण्यात नाही, जेमतेम बेट राहण्यात तीन मायले माय म्हण नऊ नाही आले. हा विलाज नाही त्या गोष्टीच खरं आहे का नाही बहिणीच. हो त्या भाऊनी बाईनी त्याला सांग मला साडीला या 5,000 रुपयान साडी लईहून आव. बाई पायटा माउटनी मस्त तयारी करली नाही, नवी साडी परिधान करली नाही, आत्मा पूजानं ताट होता, नवरा झोपेल होता. म्हणे धनी उठा. आव भाऊ उठ ना. म्हणे काय? मग पाय पडले द्या म्हणे. त्याला भर थंडी मा सुद्धा काम चाले. म्हणे रोज आव दांगडोर आहे, मोटरनं बटन दाब द्या, त्या बकल्या बाहेर बांध्या, खाटा उचलेल्या गाद्या शिलगाय द्या. आणि आज पहिला दिन बायको सांग राहिली मला पाय पडले द्या. तो म्हणे अशी 5,000 साडी दर महिन्याला का लेणी पडे ना म्हणे, घरमा शांतता तरी राहीन. हातात ताट होतं, नवऱ्याचं दर्शन घेतलं. पुन्हा हातात ताट घेतलं, बाईनं नवऱ्याकडे बघितलं. म्हणे धनी स्वामी. म्हणे काय? मी पूजेला जाते महादेवाच्या मंदिरावर. म्हणे जाय ना, पण माझं एक काम करा ना. म्हणे काय? काय नाही म्हणे, सकाळी सकाळी मग फराड बनाई, काय तुम्हासाठी थोडं नाश्तानं साधन बनायले, किचन रूमवर गाणे तिथली उचलेली जात. म्हणे तू कोट चालणे? म्हणे महादेवना मंदिरवर. कोणासाठी? म्हणे तुम्हासाठी. अहो भाऊन बारी बरी हा मंदिर. आई बहीण वट्टावरून वट्टावर ते आवाज दिना, कारभारी ओ दानी. म्हणे काय? एक काम कर जातो माय. म्हणे काय? म्हणे मागला वट्टावर 2 टाकेल तेवढं काढली जात. म्हणे तू कोट चालणे? म्हणे महादेवना मंदिरवर. म्हणे कोणासाठी? म्हणे तुम्हासाठी. अहो भाऊन ते बी बारी बरी ना म्हणली ना. आई बहीण अंगण मा उतरणी तटी ना आवाज देत. म्हणे कारभारी. अहो म्हणे ओ म्हणा बापरे, ऐका ग अंगल मा काम लाई भो, काही इज्जत गाली भोईने. म्हणे काय शे? काय नाही म्हणे, चक्कीवर दळण ठेवायचे तेवढं दळण लई जात. म्हणे अहो याने बाईली विचार तू कोट चालणे? म्हणे महादेवना मंदिर. म्हणे का ब? म्हणे तुम्हासाठी. अहो म्हणे का बर? अहो लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यांसाठी का? हा असा जर परमार्थ असेल तर भगवंत थोडी ना प्रसन्न होणार आहे. अंतकरणापासून असलं पाहिजे. तडे तुम्हाला बी काय दोष आहे? तुम्ही बी नवरावर तिथलं प्रेम करायत, पण आमना विमुखला किडा पाडतच ना. त्या बी संध्याकाळी सुद्धीवर येतच नाही. हो तुम्ही बी काय करशाल तेवढं बरं. मालेगाव मग तसा बेवडा बुवडा नाही येतच. विठ्ठल विठ्ठल. आविष्कार दादाश्री म्हणजे आपले आवडती व्यक्ती. हा राजकारणाशी माझा काही एक संबंध नाही, शपथ सांगतो. मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, राजकारण माना रवी समजत नाही रव्याला. हा राजकारण माना रवी समजत नाही. पण काही राजकारणी लोकांचे पोरं एवढे पारमार्थिक असतात, गावात कीर्तन असू द्या की परिसरात कीर्तन सोडत नाही. माझ्या नजरेमध्ये 2-3 आहेत. जसं आपले आविष्कार दादा असतील, तसं आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे जळगाव जिल्ह्याचे ग्रामीणचे आमदार गुलाबराव साहेब पाटील, त्यांचे चिरंजीव आमचे प्रताप दादा साहेब, हे 2 लोक आपल्या कीर्तनात कुठेही कीर्तन असलं की आवर्जून असतात. आणि आपल्याला राजकारणाशी घेणं देणं नाही, पण जर कीर्तनात येत असतील तर आमचे भाव असे असतात, शुद्ध बीजापोटी फड रसाड गोमटी. विठ्ठल कीर्तन ऐकायचंय, मनात येण्यासाठी सुद्धा पुण्याचा साठा असावा लागतो. ज्या आई बापाच्या उदरात आपण जन्माला आलोय,
वाढलोय त्यांचं सुद्धा पुण्य असावं लागतं, कारण कीर्तन ऐकण्याचं सोपं नाही. या येऊन बसणं सुद्धा बरं. बाकीना लोक घर झोपेल होतील, जास्त बिजी बी नाही होत. आव टाइमले काय काम करतच होतील, फक्त मोबाईल मा बोटे घाल राहणार होते. दुसरा धंदा काय आहे ते? हा, पण मोबाईल मा टाइमपास करतील, कीर्तन लय होत नाही. बाकी ना इथला 150 राहत आमना चोक मा कीर्तन होता, आपण पाय ठेवायला बी गवत नाही भो. असं झेंडाला दे ना मग तू पाय ठेवायला घ्या नाही असं मनापेक्षा मी ते असं म्हणसू पापी तुले म्हणा देवणी येऊ दिन नाही रे, पुण्यवान लागतच रे. विठ्ठल विठ्ठल सगळ्यात तरुण भावांनी कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे, म्हणून मी तर सगळ्यांना धन्यवाद सांगेल आणि धन्यताही देईल. पण तुम्हाला धन्यता देईलच, शंका नाही. पण खास करून तुमच्यापेक्षा पहिलं प्राधान्य मी तुमच्या मायबापांना देईन की अशी लेकरं जन्माला घातली की त्यांच्या मनामध्ये कीर्तनाचं आयोजन करायचं येतंय. म्हणजेच सोपं नाही ना, मायबापांचे संस्कार पण तसे कीर्तन ऐकणं, कीर्तन आयोजन करणं यांसाठी आपला पुण्याना साठान संगे आपला मायबापना संस्कार बी पाहिजे. हो बरोबर आहे का नाही? हो, तुम्ही आधी बसेलेत म्हणजे तुमले काय घर कामधंदा नव्हता म्हणे बसेलेत का? पण माझे शेना महाराज पुरावा देतात, पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे काम, वेड्या गबाड्याचे काम नाही. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे नाथबाबांचा. कोण नाथबाबा? ज्यांना शांती ब्रह्मपद प्राप्त झालं ते नाथबाबा. आणि ते नाथबाबा या भंगातून भगवंताला आवडणारे प्रकार सांगतायत, देवाला आवडणारे प्रकार साधकांना पटवतायत. साधकांचा प्रश्न होता नाथबाबांना, बाबा आम्हाला भगवंताच्या नजदीक जायचंय, भगवंताला काय आवडेल की भगवंताशी आमचं नातं जुडेल, भगवंताशी मैत्री होईल. आणि खरं सांगू का, भगवंत एक नात्यानं नाही तर सगळ्या नात्यानं आपल्या सोबत आहे. अर्जुनासोबत भगवंताचे 6 नाते होते आणि भक्तासोबत सुद्धा तेवढेच नाते आहेत. कारण एका ठिकाणी तुकोबाराय देवाशी नातं सांगतात, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. भगवंत आपल्यासाठी सर्व काय आहे. तो माय बाप बहीण भाऊ काका चुलता सर्व नाते टिकवतो. फक्त आपला भाव त्याच्यावरचा खरा असणं गरजेचं आहे. आपला भाव जर चांगला असेल ना, आपला भाव चांगला तर देव आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. जसा भाव तसा
जोरात बोला, मला ऐकू येत नाही. जसा भाव तसा, हा भाव तसा आणि चिवडा तर थेट शेवरास. हा भाव चांगला पाहिजे. भाव 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 चांगला असला की भगवंत आपल्याला सगळी नाती लावायला तयार असतो, सगळी नाताचं प्रेम, सगळ्या नात्यांचे प्रेम द्यायला तयार असतो, नाही का. मग साधकांनी विचारलं, भगवंताच्या नजदीक जायचं असेल नाथ बाबा तर काय करावं लागेल? नाथ बाबा सांगतात, देवाच्या नजदीक जाण्यासाठी भैया अंतःकरणापासून त्याच्यावर प्रेम करावं लागेल. साधकांनी सांगितलं आम्ही प्रेम करू, पण विशेष करून असं काय करावं लागेल की ज्याच्याकडून भगवंताचं आणि आमचं नातं जवळचं होईल किंवा देवाला आवडेल, आमच्यावर प्रेम करेल, असं काय करावं लागेल? तर साधकांना हुशारीनं माझे नाथ बाबा सांगतात, भगवंताच्या जवळ जायचं असेल, भगवंताशी नातं जोडायचं असेल तर देवाला आवडणारा प्रकार आपल्याला करावा लागेल. आणि देवाला आवडणारा पहिला प्रकार काय? नाथ बाबा सांगतात अभंगाच्या प्रथमचा. साधक सांगतात काय? आवडे देवाचे तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. रात्रंदिवस नामचिंतन केलं ना तर भगवंताला खूप प्रिय आहे. मग इथं काही लोक असे आहेत, महाराज आम्ही सुद्धा झोपेतून उठलो तरी पण राम म्हणतो किंवा राधे राधे, हा ध्यानी म्हणी त्या गोविंदच असला पाहिजे तर भगवंत खुश होतो, आनंदित होतो आपल्यावर, नाही का. इथं बसलेल्यांपैकी काही लोक नामचिंतन करतात, काही लोक म्हणतात महाराज तुम्ही सांगता ना तसं आम्ही सुद्धा अंतःकरणापासून देवाची भक्ती करतो. पण मी तुम्हाला सांगेल, आपण जी भक्ती करतो ना ती अंतःकरणापासून नाही, आपण काही गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी करतो. आणि भक्ती ही लोकांमध्ये नाही एकांतमध्ये होते, लोकांना दाखवण्यासाठी नाही. विठ्ठल लोकांमध्ये नामचिंतन केल्याच्या नंतर आपण शिरलो नाही पाहिजे. आणि एवढी आपली भक्ती नाहीये, आपण कुठंतरी कमी पडतो. मी वृंदावन मध्ये असं शिकलोय, माझे जे गुरुजी आहेत, गुरुजींना मी असा हट्ट धरला होता, गुरुजी तुम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये यावं लागेल. गुरुजींनी सांगितलं बेटा तुझ्या महाराष्ट्रात येईल रे रवी किरण महाराज तुमच्या महाराष्ट्रात येईल, पण तिथं आल्याच्या नंतर माझ्या नियमाचं उल्लंघन होईल. म्हणलं कसं काय गुरुजी? अहो म्हणलं आमची महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आहे, पण म्हणे जिथं संत जन्माला आले तिथंच लोकांना संत कळले नाही. म्हणे जिथं संत जन्माला आले तिथंच लोकांना संत कळले नाही, मी येऊन काय करणार आहे? अहो म्हणलं तरी पण महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, तुम्ही एकदा या ना. गुरुजी म्हणले मी पण महाराष्ट्रातला आहे, पण महाराष्ट्र सोडून इथं वृंदावन मध्ये राहतोय. म्हणलं गुरुजी मी एवढा रिक्वेस्ट करतोय, विनंती करतोय, तुम्ही येत नाही, काय कारण आहे? गुरुजींनी सांगितलं बेटा मी जर का महाराष्ट्रात आलो का माझं नामचिंतन बंद पडेल, खंडन पडेल. म्हणलं कसं काय? तर गुरुजींनी सांगितलं बेटा महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे, महाराष्ट्रामध्ये जर का एक माणूस दुसऱ्या माणसाच्या जवळ जाऊन बसला तर तो भगवंताची चर्चा करत नाही, देवाची चर्चा करत नाही. मग तुम्ही जर दोन बाया भेटणार ते तुम्ही असं विचारता का कृष्ण भगवान कितल्या बायका होत्यात बहीण, तुला कितलीच ना नावे माहिती शेत, असं विचारतेस का? माय हो गंगू
ती ओ माय मन घरनी बाजू आली ओ माय सासूले बी अशी धरू धरून जुलू जुलूच करच बहीण ती काय चावाय रास आपला हा आव बाईच ना चावाय वय ना आणि जर कधी बशीच घ्या येराने जोडे बरं भगवान बाया बाया जर बशीच घ्यात ना दखात आहे या 3 साड्या मन मायर माई नेशी होणू मन फुई बहिणीने एक ने साडी मन भाऊने एक ने साडी कोणती ना कलर चांगला आहे आता या साडी ना कलर चाव्या मग तुम्हाला उद्धार होई जा का बहिणीसू हा बाकी नाही बाया त्या कानमाना नाकमाना बठा आणि ठी देते मैत्रिणी होण्यात का याच्याने उद्धार होईल का गुरुजी सांगतात महाराष्ट्रात आल्याच्या नंतर एखादा बाबा येतो आम्हाला बघून कीर्तनकार असो महाराजांना बघून दादाश्री साहेब एखाद्या महाराजांना बघून लोक काय असं म्हणतात का भगवंताची स्तुती ऐकायची आम्हाला असं म्हणतात का लोके काय बी विचारतस एक ठिकाणी मी फक्त बॅगच ठी रवी बाबा नुसती बॅग ठी तिथला माई एक आजी माई बसणे अनमाल देखीच नाही चाव्याला लागे म्हणे महाराज काय सांगू म्हणे महाराज पोऱ्या इथला बारी होता मना शब्दानं बाहेर नाही होता मना थूक सुद्धा वलांडले नाही म्हणे आता लगीन वय गे बायकोनच ऐकस पहिला मैल्यावाल घ्या तेच नाही का काय खा वाढ देणं का काय ओ काकू तू ना पोऱ्या बानट सुरूत नाच होता त्याला खावाळान गरजच नाही येडच होत ते फक्त तुला आत्य समजणं ते त्या येडाला काय का वाटते नाही म्हणे बाबा पहिले चांगला होता आता कथा कथा चावेस म्हणे मन ऐकत नाही म्हणे म्हणतं माडी मी एवढा थकीच नाही येईल इथला दूर थईन मला थोडा आराम करू देतो आहे काय लाई दिनी पोथी मन पुढे आणि तू इथलं बट माल का पण सांग राहिली नाही म्हणे महाराज तुम्हाला बाले बी वाढायले तस मला असं वाटत तुम्ही गुड्या बी दत्तच होतील म्हणे ओ माय ओ अक्का कितली गरबटी उपाधी आहे गुरुजींनी सांगितलं बेटा महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर लोक देवाची चर्चा करत नाही तिथं फक्त संसारातले दुःख सांगतात लोक काय करतात संसारातले दुःख सांगतात जास्तीच्या जास्त दुःख काय असतं तुमचं माहितीये का संसाराचं दुःख असतं कोणतं महाराज पोऱ्या म्हणा 27 वर्ष ना वेगळ्या जमिनी राहणं कोणती दिशाल पोर बेटी महाराज आणि जर जमीत जायला होईल महाराज असं काहीतरी करा 3 वर्ष होई घ्यात मग सुनबाईले काहीच होई राहणार नाही कुत्र मांजर देव नाही विचारतास का एखादा महाराज जोडे जाईन तुम्ही चर्चा करतास का देवनी अजिबात नाही अख्खा संसारना दुःख सांगत बसतास हो आणि मग संसारना दुःख सांगा मग आपले भगवंतानी प्राप्ती होईल का अजिबात अपेक्षा ठेवा नाही अजिबात अपेक्षा ठेवायची नाही जर फॉर एक्झाम्पल एक म्हातारीने सुई दौडी गई घरमा साहेब एक म्हातारीने सुई दौडी गई घरमा अंधार होतं सुई दौडी गई घरमा म्हातारी बाहेर ओली असा लाईट लायला होता लाईटनी खाली सुई शोधी राहते सुई देखी राहते ती म्हातारी सुई देखी राहते तिला देखील विचार म्हणे काय वेगळे आजी म्हणे काय नाही भाऊ म्हणे सुई दौडी जायला म्हणे कपडा शिवानी सुई दौडी जायले 5-7 पोरले असं वाटणं आजीना नजर कमी आहे आपण थोडी मदत कर देऊ आपण हेल्प कर देऊ त्या 4-5 पोरी देखायला लागल्यात तटे तास होई गे आपण एकले बी सुई सापडे नाही म्हणे आजी तुला पक्क ध्यान माय का कोणता जागावर सुई पडेले म्हणे भाऊ घरमा दौडेले म्हणे सुई मग सुई घरमा दौडेले आणि आटे लाईट ना खाले कितलं बी देखत सुई सापडीन का तुम्ही संसारनं कितलं बी दुःख चावेत बसणार भगवंतानी प्राप्ती होईन का अपेक्षा नाही ठेवानी त्यांनी प्राप्तिकरांसाठी आपले अंतकरण पाय भगवंतानं नामचिंतन करणं पडी संसारनं दुःख सांगेन काय फायदा आहे हो आई संसार म्हणजे काय माहितीये का मला थोडं सोपं घरी सांगा ना आवडत संसार म्हणजे काय रवी बाबा थोडक्यात तुम्ही आटे बसेल लोकेश मा तुमले शेंगा ते माहिती होती ना भैमुंगण्या शेंगा माहिती आहेत ना शेंगदाणा माहिती आहे ना शेंगदाणा म्हणतात तुमच्याकडे बी तुम्ही बाकी ना इथला गुच काय घ्या तू नाही चू नाही करणार ना कसं आहे मी दोंडायचं तर नेले कदाचित तुमच्याकडे वेगळं काय म्हणतस का बा हां त्याला हिंदीमा मुंगफल्ली म्हणतस शेंगदाणा भुईमुंगनी शेंग हो भुईमुंगनी शेंग हां प्युअर आयराणी मा भुईमुंगनी शेंग माहिती आहे ना शेंगदाणावरही आपण काम करतस जे पाहिजे ते आपले शेंगदाणा पाहिजे बरोबर आहे ना फोत्रान काही गरज आहे का काही गरज नाही पण शेंगदाणा जर सुरक्षित ठेवणं होतील शेंगदाणातले खौट नाही होऊ देणं होईल कमीत कमी 6 महिना वर्षभर जर वापरणं होईल ते शेंगदाणा जर समायना आहे ते फोत्रा बी समायना पडतस फोत्रा काहीच कामना नाही शेतस फोत्रा काहीच कामना नाही शेतस पण तुम्हाला शेंगदाणा खौट व्हाल नको मनीषनी फोत्रासनी जागा ठेवणी पडस मग
तसं संसार, तुम्ही जेवढं संसाराला चिपकून बसला, संसार इतका महत्वाचा नाही. खरा तर आपला जो जन्म आहे तो भगवंताच्या प्राप्तीसाठी, पण आपण नको करायला ते जास्त करतो. मग आपण संसार करायचा नाही का? आमचे संत सांगतात संसार करू नका, असं आमचं मत नाही. संसारी असावे असोने नसावे, गोड प्रमाण घेतलं आमच्या रवी बाबांनी. अस्वनी नसावे संसारी असावे, अस्वनी नसावे संसारी असावे, अस्वनी नसावे. संसार किती करावा त्याला लिमिट आहे. संसार करू नका असं संतांनी सांगितलं नाही, पण संसार किती करावा त्याला लिमिट आहे. आता तुम्ही शेतात जातात किंवा तुमचा पतिदेव जॉबला जातोय, तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी तुमच्या पतीसाठी टिफिन बांधतात. वावर मा जाणार होते 2-4% याच ना शेत ना, शेतीवाला बी शेत ना, शेत का काय नाही. हा होते ना, होते ना. तुम्ही शेतात जर कामाला जाता, मजूर लोक जर असतील, तुम्ही जरी मोठला लोक होते तरी मजूर राबाणणार ते होते ना. हा शेतीमध्ये जातात तुम्ही, हो भाकर बांधतात, तिला काय म्हणतात? आपण बांधिले जातात त्याला काय म्हणतात आपली भाषा मा? काय? वा वा, न्यारी, तिथला भारी शब्द आहे. हा आपली आयराणी भाषा बोलती गोडशे बरं.